किती टर्मिनल्स आहेत UJT ला? 3 टर्मिनल. हा सर. ओके. 3 टर्मिनल्स असतात. कुठले कुठले टर्मिनल्स असतात? बेस 1, बेस 2 आणि इमिटर. बेस 1, बेस 2 आणि इमिटर. ओके. त्यातले इमिटर टर्मिनल कुठल्या मटेरियलला कनेक्टेड आहे? ॲल्युमिनियम रॉड. ॲल्युमिनियम रॉड. आणि बेस टर्मिनल्स कशाला कनेक्टेड आहेत? 2 बेस कशाला कनेक्टेड आहेत? कुठल्या मटेरियलला कनेक्टेड? सिलिकॉन. सिलिकॉन, एन टाइप सिलिकॉन मटेरियल. ओके. त्याचं आपण वर्किंग पाठवायच्या लेक्चरला बघितलं होतं. बरोबर आहे का? त्याचं वर्किंग बघितलं होतं ना पाठवायच्या लेक्चरला आपण. बरोबर आहे का? हो सर. कॅरेक्टर सांगितलं. आता येतोय का आवाज? हो सर. ओके. कुठले कुठले रिजन्स आहेत तो कॅरेक्टरिस्टिक UJT कॅरेक्टरिस्टिकचे रिजन्स? किती रिजन्स मध्ये कॅरेक्टरिस्टिक्स आहे UJT ची कॅरेक्टरिस्टिकचे आपण बघितले होते काल. ते किती रिजन्स मध्ये आहे? 3 रिजन. कोणते कोणते रिजन्स आहेत ते? कट ऑफ रिजन, नेगेटिव्ह रेजिस्टन्स रिजन, सॅच्युरेशन रिजन. ओके. त्याच्यामध्ये वाय ऍक्सिस वरती काय घेतो आणि एक्स ऍक्सिस वरती काय घेतलंय आपण याच्यामध्ये UJT कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये? एक्स ऍक्सिस वरती करंट आणि एक्स ऍक्सिस वरती करंट घेतलाय आणि वाय ऍक्सिस वरती व्होल्टेज घेतलेला आहे. ओके. कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये काय आहे बघा. UJT कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये इमिटर व्होल्टेज इज ऑन वाय ऍक्सिस अँड इमिटर करंट इज ऑन एक्स ऍक्सिस. जर कॅरेक्टरिस्टिक्स तुम्ही बघितली तर अशी कॅरेक्टरिस्टिक्स बघायचं झालं तर बघा, ही अशी इथून निगेटिव्ह मधून कॅरेक्टरिस्टिक्स चालू झाली. ही अशी आहे आणि हे अशी येऊन इकडे असे इन्क्रीज झालेलं आहे. ओके. इथं आहे तो करंट आहे, इमिटर करंट वाय एक्स ऍक्सिस वर, आणि वाय ऍक्सिस वरती आहे तो इमिटर व्होल्टेज. असा आहे, असा आहे. ओके. म्हणजे इमिटर व्होल्टेज इज ऑन वाय ऍक्सिस and emitter current is on x axis. If the emitter voltage is less than Vp, the UJT is in off state. म्हणजे काल आपण बघितलेलं आहे की जे इमिटर व्होल्टेज आहे, UJTचं जे काही इमिटर व्होल्टेज आहे ते पीक व्होल्टेज पेक्षा जर लेस असेल, कमी असेल, तर तुमचा UJT हा ऑफ स्टेट मध्ये असतो. हे काल आपण बघितलं होतं.
ओके. नंतर पुढे सांगितले द युजेटी हॅज 3 टर्मिनल्स, 3 रिजन्स. कुठले कुठले आहे तो? कट ऑफ रिजन, निगेटिव्ह रेजिस्टन्स रिजन, सॅच्युरेशन रिजन. बघा याचा जो काय कट ऑफ रिजन आहे तो इथून इथपर्यंत आहे. हा कट ऑफ रिजन आहे. इथून इकडं हा कट ऑफ रिजन आहे. हा तुमचा निगेटिव्ह रेजिस्टन्स रिजन आहे. दिस इज युअर सॅच्युरेशन रिजन. हा तुमचा सॅच्युरेशन रिजन आहे. असं ते 3 रिजन्स आहेत. आता प्रत्येक रिजन मध्ये काय काय होतंय ते आपल्याला बघायचं आहे. प्रत्येक रिजन मध्ये काय काय होतंय. आता ड्युरिंग द कट ऑफ रिजन ओनली लिकेज करंट विल फ्लो. म्हणजे हा कट ऑफ रिजन आहे या साईडचा. त्याच्यामध्ये फक्त लिकेज करंट फ्लो होते. ओनली लिकेज करंट विल फ्लो. ओनली लिकेज करंट विल फ्लो. नंतर काय? इमिटर व्होल्टेज इन्क्रीजेस अँड रिचेस व्हीपी. म्हणजे इमिटर व्होल्टेज बघा त्याच्यामध्ये नंतर काय आहे, हे व्होल्टेज आहे वाय ऍक्सिस वरती, एक्सेस करंट आहे. जसं जसं तुम्ही इमिटर व्होल्टेज इन्क्रीज कराल, जसं जसं तुम्ही इमिटर व्होल्टेज इन्क्रीज कराल कट ऑफ रिजन मध्ये, हा लिकेज करंट फ्लो होत जाणार आहे. लिकेज करंट फ्लो झाला आणि ज्या वेळेस तुमचं व्हीपी व्होल्टेजला इमिटर व्होल्टेज येईल, व्हीपी, दिस इज द पीक व्होल्टेज. व्हीपी म्हटलेला आहे, व्हीपी पीक करंट. दिस इज व्हीपी म्हणजे पीक व्हॅल्यू. म्हणजे इमिटर करंट व्हॅल्यू ज्या वेळेस व्हीपी काय होते, रिचेस व्हीपी जसं जसं इन्क्रीज करत जाईल आणि ज्या वेळेस तुम्ही इमिटर व्होल्टेज व्हॅल्यू इज इक्वल टू पीक व्हॅल्यू होईल, पीक व्होल्टेज ही व्हॅल्यू होईल, त्यावेळेस द युजेटी स्टार्ट कंडक्टिंग. त्यावेळेस तुमचा युजेटी ऑन होणार आहे. म्हणजे कुठल्या पॉईंटला ऑन होणार आहे युजेटी? पीक पॉईंटला तुमचा युजेटी ऑन होणार आहे. ओके. म्हणजे ह्या पॉईंटला ऑन झाल्यानंतर युजेटी तुमचा टर्न ऑन होणार आहे किंवा कंडक्ट होणार आहे. नंतर त्याच्यामध्ये काय होईल, देन विथ इन्क्रीजिंग इमिटर करंट द इमिटर व्होल्टेज डिक्रीजेस. म्हणजे ह्या पॉईंट नंतर व्हीपी पीक व्हॅल्यू नंतर ज्यावेळेस तुमचा युजेटी टर्न ऑन झालेला आहे, त्या पॉईंट नंतर जसा तुम्ही इमिटर करंट इन्क्रीज कराल, आता इमिटर करंट एक्स ऍक्सिस वरती आहे, जसं तुम्ही इमिटर करंट इकडे इन्क्रीज करत जाईल, जसं इमिटर करंट इन्क्रीज करत जाईल तसं तुमचा इमिटर व्होल्टेज डिक्रीज होणार आहे. तसं इमिटर व्होल्टेज डिक्रीज होणार आहे. बघा, देन विथ इन्क्रीजिंग इमिटर करंट द इमिटर व्होल्टेज डिक्रीजेस. म्हणजे इमिटर व्होल्टेज इकडे इन्क्रीज करत जाल तसं तुमचं इमिटर व्होल्टेज डिक्रीज होणार आहे. इमिटर व्होल्टेज डिक्रीजेस. The reduction in voltage across UJT is due to the reduction in resistance. बघा, the reduction in voltage across UJT म्हणजे हे व्होल्टेज का डिक्रीज होते? The reduction in voltage across UJT is due to the reduction in RB1. जो RB1 रजिस्टर आहे त्या RB1 ची व्हॅल्यू डिक्रीज होणार आहे. त्या RB1 ची व्हॅल्यू डिक्रीज होणार आहे. आता ते RB1 ची व्हॅल्यू का डिक्रीज होणार आहे कोण सांगू शकताय का? करंट इन्क्रीज होणार आहे त्या. करंट इन्क्रीज होणार आहे त्यामुळे काय होणार आहे, रेजिस्टन्स व्हॅल्यू डिक्रीज होणार आहे. करंट इन्क्रीज होणार आहे म्हणजे तुमच्या रेजिस्टन्स व्हॅल्यू काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. येते लक्षात? समजलं का इथपर्यंत? हो सर. हो सर. ऑल स्टुडंट्स, बाकीच्या स्टुडंट्सना समजलंय का? हो सर. हो सर. ओके. आता नेक्स्ट पुढे काय सांगितलंय बघा, दिस रिजन ऑफ ऑपरेशन इज नोन ॲज अ निगेटिव्ह रेजिस्टन्स रिजन. म्हणजे इथं तुमचा रेजिस्टन्स व्हॅल्यू डिक्रीज होणार आहे RB1 ची आणि त्याच्यामुळे तुमची व्होल्टेज व्हॅल्यू पण डिक्रीज होणार आहे. त्या रिजन्सला निगेटिव्ह रेजिस्टन्स असं म्हणतात. निगेटिव्ह रेजिस्टन्स काय समजलं का? निगेटिव्ह रेजिस्टन्स रिजन्स काय आहे? निगेटिव्ह रेजिस्टन्स रिजन समजलाय का? हो सर. ओके. आता काय आहे बघा, द व्हॅल्यू पॉइंट इंडिकेट्स द एंड ऑफ निगेटिव्ह रेजिस्टन्स रिजन्स. इफ वी इन्क्रीज आई फर्दर द युजेटी विल एंटर सॅच्युरेशन रिजन. आता इथं काय सांगितलंय बघा, व्हॅल्यू पॉइंट. आता व्हॅल्यू पॉइंट कुठं होतो आपला? ह्या पॉइंटला, जिथून परत तुमचं व्होल्टेज इन्क्रीज व्हायला स्टार्ट झालेला आहे, तिथून नंतर तुमचं व्होल्टेज इन्क्रीज स्टार्ट होत, म्हणजे
रेजिस्टन्स रिजन. जो काही निगेटिव्ह रेजिस्टन्स रिजन्स आहे त्याच्यामुळे तुमचं व्होल्टेज डिक्रीज झालेलं आहे असं झालेलं आहे आणि जिथून तुमचं व्होल्टेज परत इन्क्रीज व्हायला स्टार्ट होतंय. दिस पॉइंट इज द व्हॅली पॉइंट. दिस पॉइंट इज द व्हॅली पॉइंट. व्हॅली पॉइंट समजला का काय आहे? व्हॅली पॉइंट कशाला म्हणायचे? रिजन. एंड ऑफ द निगेटिव्ह रेजिस्टन्स रिजन. समजलाय व्हॅली पॉइंट? हो सर. पण त्यातून व्होल्टेज परत कसं काय इन्क्रीज होणार? हा तेच ना, थोडं अजून पुढे जायचं आपल्याला. व्हॅली पॉइंट समजलाय का सांगा मला? हो सर. ओके. आता हा तुमचा निगेटिव्ह रेजिस्टन्स एंड झालेला आहे. इथं तुमचा निगेटिव्ह रेजिस्टन्स एंड झालेला आहे. परत काय सांगितलंय? इफ वी फर्दर, मग त्याच्यानंतरही तुम्ही निगेटिव्ह रेजिस्टन्स नंतरही तुम्ही ज्यावेळेस आय करंट इन्क्रीज कराल, निगेटिव्ह रेजिस्टन्स नंतरही तुम्ही आय करंट इन्क्रीज कराल. म्हणजे काय सांगितले? इफ यू इन्क्रीज आय फर्दर द युजेटी विल एंटर इन सॅच्युरेशन रिजन. त्याच्यानंतर तुमचं युजेटी काय होतंय? सॅच्युरेशन रिजन मध्ये जातो. काय जातोय? सॅच्युरेशन रिजन. आता कट ऑफ रिजन आणि सॅच्युरेशन रिजन या दोन्ही मध्ये काय डिफरन्स आहे सांगा बरं मला. कट ऑफ रिजन मध्ये काय असतं आणि सॅच्युरेशन रिजन मध्ये काय असतं? कट ऑफ रिजन मध्ये दोन्ही जंक्शन रिव्हर्स बायस मध्ये असतात आणि सॅच्युरेशन मध्ये फॉरवर्ड मध्ये असतात. ओके. म्हणजे हा जो काही निगेटिव्ह रेजिस्टन्स रिजन आहे का नाही, निगेटिव्ह रेजिस्टन्स मध्ये तुमचा इट ऍक्ट ऍज ट्रान्झिस्टरचा जो ऍक्टिव्ह रिजन आहे ना, ऍक्टिव्ह ट्रान्झिस्टर मध्ये 3 रिजन्स असतात. कट ऑफ रिजन, ऍक्टिव्ह रिजन आणि सॅच्युरेशन रिजन असे 3 रिजन्स असतात. आठवत आहे का काय ट्रान्झिस्टरचे कॅरेक्टरिस्टिक्स? कट ऑफ रिजन, सॅच्युरेशन रिजन आणि ऍक्टिव्ह रिजन असे 3 रिजन्स असतात बघा ट्रान्झिस्टरचे कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये. माहित आहे का? हो सर. मग त्या ऍक्टिव्ह रिजन मध्ये काय असतं? की कुठले जंक्शन किती जंक्शन फॉरवर्ड बायस मध्ये असतात आणि किती रिव्हर्स बायस मध्ये असतात? काय असतं सांगा बरं ऍक्टिव्ह रिजन मध्ये? एक जंक्शन फॉरवर्ड आणि दुसरं रिव्हर्स. ओके. एक जंक्शन फॉरवर्ड बायस मध्ये असतं आणि एक रिव्हर्स बायस मध्ये असतं. हा जो निगेटिव्ह रेजिस्टन्स रिजन आहे की नाही, इट इज सिमिलर टू द ऍक्टिव्ह रिजन. ह्याच्यामध्ये एक जंक्शन तुमचा फॉरवर्ड बायस मध्ये असणार आहे, एक तुमचा रिव्हर्स बायस मध्ये असणार आहे. कट ऑफ रिजन मध्ये दोन्ही रिव्हर्स असतील, सॅच्युरेशन रिजन मध्ये दोन्ही फॉरवर्ड असतील. त्या दोन्ही रिजन्स फॉरवर्ड बायस मध्ये असल्यामुळे तुमचा हा व्होल्टेज इन्क्रीज होतोय. तर दोन्ही तुमचं रिजन्स रिव्हर्स बायस मध्ये असल्यामुळे फक्त लिकेज करंट फ्लो होतोय. ओनली लिकेज करंट विल फ्लो. आणि ह्याच्यामध्ये तुमचा एक जंक्शन फॉरवर्ड बायस मध्ये आहे आणि एक जंक्शन रिव्हर्स बायस मध्ये आहे. त्याच्यामुळं हा तुमचा आता ह्याच्यामध्ये फक्त एकच जंक्शन आहे बरं का आपल्या ह्याच्यामध्ये. म्हणजे तुम्हाला एक एक्झाम्पल सांगितलं की इट इज सिमिलर टू द ऍक्टिव्ह रिजन सारखं आहे. म्हणजे ह्या रिजन मध्ये तुम्ही त्याचा ऍज अ ऍप्लिकेशन म्हणून युज करणार आहे. सॅच्युरेशन रिजन मध्ये आणि कट ऑफ रिजन मध्ये आपण त्याला एकतर ऑन स्विच म्हणून किंवा एकतर ऑफ स्विच म्हणून युज करणार आहे. ठीक आहे. कट ऑफ रिजन मध्ये ऑफ स्विच, सॅच्युरेशन रिजन मध्ये ऑन स्विच. आणि आपल्याला जे काय अदर ऍप्लिकेशन साठी युज करायचं असेल स्विचच्या व्यतिरिक्त तर तुम्ही ते निगेटिव्ह रेजिस्टन्स मध्ये युज करणार आहे. समजलंय का व्होल्टेज काय इन्क्रीज होतंय? समजलंय का? रिपीट करा. कॅरेक्टरिस्टिक्स रिपीट करायचे का? हो सर. बघा 3 रिजन्स आहेत. याच्यामध्ये 3 रिजन्स आहेत. ओके. कट ऑफ रिजन, निगेटिव्ह रेजिस्टन्स रिजन आणि सॅच्युरेशन रिजन. कट ऑफ रिजन मध्ये काय होतंय? फक्त ओनली लिकेज करंट विल फ्लो. म्हणजे याचे काय आपण गेटला सप्लाय अप्लाय करत, इमिटरला सप्लाय अप्लाय करत नाही कधी कट ऑफ रिजन मध्ये. त्याच्यामुळे फक्त जे काय कट ऑफ रिजन आहे त्या कट ऑफ रिजन मध्ये फक्त तुमचा रिव्हर्स म्हणजे लिकेज करंट फक्त फ्लो होतो. काय होतं? फक्त लिकेज करंट. हा फक्त करंटची व्हॅल्यू स्मॉल आहे बघा. करंट काय वाय ऍक्सिस एक्स ऍक्सिस वरती आहे. करंट थोडाच आहे. व्होल्टेज इन्क्रीज झालेला आहे तर करंट तुमचा स्मॉलच आहे. आता हे एवढंच एक्सप्लेनेशन आहे कट ऑफ रिजनचं की इन कट ऑफ रिजन ओनली लिकेज करंट विल फ्लो. म्हणजे कट ऑफ रिजन मध्ये फक्त लिकेज करंट फ्लो होतो. आता जसं जसं तुम्ही हे व्होल्टेज इन्क्रीज करत जाईल, कशाचं? तुमचे इमिटर व्होल्टेज जसं जसं इन्क्रीज करत जाईल
आणि ते इमिटर व्होल्टेज ज्यावेळेस तुमचं पीक व्हॅल्यू पर्यंत येईल, म्हणजे जसं तुम्ही व्होल्टेज इन्क्रीज करत जाईल आणि पीक व्हॅल्यूला ज्यावेळेस ती व्हॅल्यू येईल त्या इमिटर व्होल्टेजची, त्यावेळेस तुमचा युजेटी टर्न ऑन होणार आहे. हे काय लक्षात, त्यावेळेस तुमचं युजेटी कंडक्ट होणार आहे. त्यावेळेस युजेटी कंडक्ट झाल्यामुळे काय होणार आहे, त्याचं जे काय व्होल्टेज आहे, जसं त्यानंतर तुम्ही इमिटर करंट इन्क्रीज होईल तसं तुमचा व्होल्टेज डिक्रीज होत जाणार आहे. आता हे व्होल्टेज का डिक्रीज होणार आहे, तर त्याची काय RB1 ची व्हॅल्यू आहे, RB1 रेजिस्टर RB1. कारण ज्यावेळेस करंट फ्लो होणार आहे त्यावेळेस रेजिस्टन्स व्हॅल्यू डिक्रीज होणार आहे. येते का बघा, आपलं फी इज इक्वल टू IR असा फॉर्म्युला आहे. फी इज इक्वल टू IR इज इक्वल टू IR ओके, इज इक्वल टू IR. आता हा ज्यावेळेस फॉर्म्युला असेल त्यावेळेस काय होणार आहे, ज्यावेळेस करंट इन्क्रीज होणार आहे की नाही, करंट इन्क्रीज होईल त्यावेळेस रेजिस्टन्स डिक्रीज होत असतो. करंट ज्यावेळेस म्हणजे रेजिस्टन्सचं डेफिनेशन काय आहे मला सांगा. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ रेजिस्टर? Opposition to flow of electric current. करंट म्हणजे रेजिस्टन्सचं डेफिनेशन काय आहे, इट अपोज फ्लो ऑफ करंट. करंटच्या फ्लोला अपोज करतोय. जर त्याच्यातून मिनिमम करंट फ्लो होत असेल तर त्याचा मॅक्झिमम रेजिस्टन्स असतो. याच्या लक्षात बघा, ज्यावेळेस त्याचा मिनिमम रेजिस्टन्स असेल, मिनिमम त्याच्यातून करंट फ्लो होत असेल त्यावेळेस त्याचा मॅक्झिमम रेजिस्टन्स असतो. इन्व्हर्सली प्रोपोर्शनल रिलेशन आहे रेजिस्टन्सचा आणि करंटचं. ज्यावेळेस त्याच्यातून मॅक्झिमम करंट फ्लो होत असतो त्यावेळेस मिनिमम रेजिस्टन्स असतो. ते लक्षात. म्हणजे निगेटिव्ह सॅच्युरेशन रिजन मध्ये काय होते, रेजिस्टन्स व्हॅल्यू डिक्रीज होते, त्यामुळे मॅक्झिमम करंट इन्क्रीज होतो. मॅक्झिमम करंट इन्क्रीज झाल्यामुळे, करंट फ्लो होत असल्यामुळे व्होल्टेजची व्हॅल्यू डिक्रीज होते. व्होल्टेज व्हॅल्यू काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. आली का लक्षात? म्हणजे करंट इन्क्रीज झाला, करंट जसं तुम्ही इन्क्रीज कराल तसं व्होल्टेज डिक्रीज होणार आहे आणि रेजिस्टर RB1 ची व्हॅल्यू तुमची डिक्रीज होणार आहे. कुठपर्यंत डिक्रीज होणार आहे, खाली पॉईंट पर्यंत. खाली पॉईंट म्हणजे काय, इट इज द एंड ऑफ निगेटिव्ह सॅच्युरेशन रिजन. इट इज द एंड ऑफ निगेटिव्ह सॅच्युरेशन रिजन. म्हणजे आफ्टर द व्हॅल्यू पॉईंट, जर व्हॅल्यू पॉईंट नंतरही तुम्ही जर करंट इन्क्रीज करत असाल त्याच्यामध्ये, व्हॅल्यू पॉईंट नंतरही तुम्ही त्याच्यामध्ये करंट इन्क्रीज करत असाल, आई करंट, तर तो सॅच्युरेशन रिजन मध्ये जातो. नंतर तुमचं व्होल्टेज इन्क्रीज, सॅच्युरेशन रिजन मध्ये गेल्यामुळे तुमचं व्होल्टेज काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. समजले आता? हो सर. सगळ्यांना समजलंय का? ऑल स्टुडंट्स? हो सर. ओके. आता युजेटी बद्दल काय प्रॉब्लेम आहे का कोणाला? युजेटी बद्दल काय कोणाला क्वेश्चन्स आहेत का युजेटी बद्दल? आहे का काय क्वेश्चन युजेटीचा? काय नेक्स्ट पॉइंट घेऊया. जीटीओ. आता हा शेवटचा डिव्हाइस आहे जीटीओ. हा युजेटी समजला असेल तर जीटीओ घेऊया का? हो सर. ओके. आता जीटीओ म्हणजे काय, गेट टर्न ऑफ एससीआर और स्विच. म्हणजे गेट टर्न ऑफ एससीआर और स्विच. आता याचे एक सिंपल जर तुम्हाला वर्किंग जर समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला एससीआर च समजलेलं असायला पाहिजे, किंवा सगळे डिव्हाइस तुम्हाला समजून घ्यायचे असतील तर एससीआर समजणं गरजेचं आहे. हा एक सिंपल डिव्हाइस आहे आणि इझी टू अंडरस्टँड, आपल्याला समजायला पण इझी आहे. आता मला एक तुमच्याकडून क्वेश्चनचं आन्सर अपेक्षित आहे की एससीआर ला आपण टर्न ऑन करतो, कसं टर्न ऑन करतो, काय कुठला सिग्नल अप्लाय केल्यावर आपण एससीआर टर्न ऑन करत असतो? गेटला सप्लाय देऊन. बरं, गेटला तिथं आपण पॉझिटिव्ह सप्लाय अप्लाय करतो, निगेटिव्ह सप्लाय अप्लाय करतो. गेटला एससीआर पॉझिटिव्ह सिग्नल अप्लाय करत असतो. बघा लक्षात येते, सगळ्यांनी आन्सर देत जावा. गेटला एससीआर मध्ये गेटला ज्यावेळेस आपण पॉझिटिव्ह सिग्नल अप्लाय करू त्यावेळेस तिथं आपण एससीआर ऑन होत असतो. आता एकदा एससीआर तुमचा टर्न ऑन झाला तर त्यानंतर गेटचा काय रोल आहे का त्याच्यामध्ये? नाही. नाही. आता एकदा आपण काय केलं, एससीआर टर्न ऑन केला पॉझिटिव्ह सिग्नल अप्लाय करून, तर जर त्याला परत निगेटिव्ह सप्लाय अप्लाय केला गेटला तर तुमचा एससीआर ऑफ होतोय का?
नाही. नाही होत. कारण त्या गेटचा रोलच नाही. एकदा एससीआर तुमचा टर्न ऑन झाला का गेट सिग्नलचा काहीही रोल नाही. जर त्याला परत आपल्याला एससीआर ला टर्न ऑफ करायचा असेल तर त्याचा जो काही ऍनोड करंट आहे का नाही, ऍनोड करंट आपल्याला होल्डिंग करंटच्या खालीच न्यावं लागेल. गेटचा नंतर काही संबंध नाही. ऍनोडचा करंट डिक्रीज करून तुम्ही त्याला टर्न ऑफ करू शकता, पण गेटच्या कुठल्या सिग्नल तुम्ही सिग्नल अप्लाय करून तुम्ही त्याला टर्न ऑफ करू शकताय का एससीआर ला? नाही करू शकत. आता जीटीओ मध्ये काय आहे, सेम एससीआर आहे, सेम एससीआर आहे. एससीआरच्या ह्याच्यामध्ये डिफरन्स काय आहे बघा. ह्याची जर तुम्ही सिम्बॉल भेटला ते कन्स्ट्रक्शन कसं आहे बघायचं. इथे एन प्लस लेअर आहे, इथे एन प्लस लेअरला आहे. दोन्ही एन प्लस लेअर कॅथोड टर्मिनल्स आहेत कंबाईन करून. आता हे दोन मटेरियल्स ही कशाला, ही दोन्ही टर्मिनल्स कशाला कनेक्टेड आहेत, पी टाईप मटेरियलला कनेक्टेड आहे. आणि पी टाईप मटेरियल दोन्ही पी टाईप मटेरियलला कनेक्टेड करून गेट टर्मिनल आहे. ओके, नंतरच काय एन मायनस लेअर आहे आणि इथं परत पी प्लस आहे आणि नंतर परत येतं एन प्लस असं ऍनोड टर्मिनल आहे. एन प्लस एक ऍनोड टर्मिनल पी ला कनेक्टेड आहे, असं त्याचं कन्स्ट्रक्शन आहे. ओके, आता त्याचं जर सिम्बॉल बघितला तुम्ही, सिम्बॉल मध्ये ऍरोचे डायरेक्शन दोन आहेत. सिम्बॉल सेम एससीआर सारखा आहे, फक्त चेंज काय हो, याच्यामध्ये दोन्ही डायरेक्शन ऍरो दाखवलेला आहे, दोन्ही डायरेक्शन ऍरो रिप्रेझेंट केलेला आहे. ओके, आता याचं जर वर्किंग तुम्हाला सिंपल समजून घ्यायचं असेल किंवा ह्याचं जर डिफरन्स एससीआर मध्ये ह्याच्यामध्ये काय डिफरन्स असेल तर ह्याला तुम्ही बाय जी टर्न ऑन आहे गेटला जीटीयू टर्न ऑन ब्रेक सप्लाय सगळ्यांना ब्रेक होतोय का? हो. साऊंड ब्रेक होतोय? हॅलो, आवाज येतोय का? ओके, बघा एससीआर मध्ये आणि याच्यामध्ये काय डिफरन्स आहे तर एससीआर ला टर्न ऑन करण्याची जी काय सेम प्रोसेस आहे तीच सेम प्रोसेस तुम्हाला जीटीओ टर्न ऑन करण्यासाठी आहे. गेट टू टर्न ऑन, जीटीओ ला टर्न ऑन करण्यासाठी तीच सेम प्रोसेस आहे कुठली जी एससीआर ला आहे. म्हणजे काय करतो आपण एससीआर ला टर्न ऑन करण्यासाठी गेटला पॉझिटिव्ह सिग्नल अप्लाय करतो, गेटला पॉझिटिव्ह सिग्नल अप्लाय केल्यानंतर तुमचा एससीआर टर्न ऑन होत असतो. हे एससीआर मध्ये आहे. आता ह्याच्यामध्ये डिफरन्स काय आहे जीटीओ मध्ये की ह्याला आपण टर्न ऑफ करू शकतो बाय अप्लाइंग द निगेटिव्ह गेट सिग्नल. गेटला ज्यावेळेस तुम्ही निगेटिव्ह सिग्नल अप्लाय कराल त्यावेळेस तुम्ही याला टर्न ऑफ करू शकता. म्हणजे याचा टर्न ऑन करण्यासाठी आणि टर्न ऑफ करण्यासाठी दोन्हीसाठी तुम्ही गेटचा यूज करू शकता इन जीटीओ. एवढा एकच डिफरन्स आहे. समजलाय का? हो सर. हो सर. हो सर. जीटीओ मध्ये डिफरन्स काय आहे, तुम्ही बाय युझिंग निगेटिव्ह सिग्नल वी कॅन टर्न ऑफ द जीटीओ and by applying the positive signal to the GTO, gate terminal of GTO, we can turn on the GTO. सेम एससीआर सारखं याचं वर्किंग आहे, फक्त तुम्ही एससीआर मध्ये टर्न ऑफ करण्यासाठी गेटचा काहीही रोल नाही. याच्यामध्ये टर्न ऑफ करण्यासाठी गेटला तुम्ही निगेटिव्ह सिग्नल अप्लाय करून तुम्ही याला टर्न ऑफ करू शकता. एवढं सिंपल याचं वर्किंग आहे. आता खाली दिलंय बघा, आपण बघू याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन मध्ये काय सांगितलंय. GTO is nothing but gate turn off SCR. GTO is nothing but gate turn off SCR. ते GTO त्याचं लॉंग फॉर्म सांगितलेला आहे. SCR have a largest current carrying capacity and they can block very high voltage. म्हणजे याच्यामध्ये काय सांगितलंय की SCR हा लार्ज करंट हँडल करू शकतो, त्याची कॅपॅसिटी मॅक्सिमम करंट हँडल करण्याची आहे आणि तो दे कॅन ब्लॉक व्हेरी हाय व्होल्टेज. म्हणजे जी काही हाय व्होल्टेज आहे त्या हाय व्होल्टेजला तो ब्लॉक करतो, कारण जेव्हा तुमचा एससीआर ऑन होतो त्यावेळेस तुमचं एससीआरचं व्होल्टेज तुमचं डिक्रीज होत असतं. म्हणजे एकदम हाय व्होल्टेज तो ब्लॉक करतो, एकदम हाय व्होल्टेज इन्क्रीज होत नाही, त्याच्यात व्होल्टेज काय होते डिक्रीज होते. ते सांगितलेलं आहे. आता खाली काय सांगितलंय, बट द मेजर डिसएडवांटेज ऑफ एससीआर इज दॅट वन्स दे टर्न ऑन द गेट विल नॉट हॅव एनी कंट्रोल ऑन देअर ऑपरेशन. म्हणजे एकदा एससीआर टर्न ऑन झाला, एससीआर बद्दल चालू आहे बरं काय सगळं, एकदा एससीआर आपला टर्न ऑन झाला का त्या गेट टर्मिनलचं कुठलंही कंट्रोल त्या एससीआरच्या ऑपरेशन वरती नाही.
आहे का एससीआर? एकदा एससीआर आपला टर्न ऑन झाला, गेटला पॉझिटिव्ह सिग्नल अप्लाय करून, त्याच्यानंतर त्या गेटचा कुठला कंट्रोल आहे का त्या एससीआर वरती? डिसअडव्हान्टेज आहे कशाच? एससीआर. ओके, दॅट इज खाली काय सांगितलं, हे एससीआर इज टर्न ऑन बाय अप्लाइंग गेट करंट. After removing the gate current pulse, SCR still in conduction state. मी तुम्हाला सांगितलंय खूप वेळा की एकदा एससीआर आपण टर्न ऑन केला, जरी तुम्ही त्या एससीआरच्या अप्लाय केलेल्या एससीआरच्या गेटला अप्लाय केलेली पल्स जी आहे ती जर तुम्ही रिमूव्ह केली किंवा गेट सिग्नल तुम्ही नंतर रिमूव्ह केला एकदा एससीआर टर्न ऑन झाल्यानंतर, तर तो एससीआर तुमचा टर्न ऑनच राहतो. एससीआर तुमचा काय राहतो? टर्न ऑनच राहतो. बरोबर आहे. आपण ते एससीआरच्या ह्याच्यामध्ये वर्किंगच्या वेळेस बघितलेलं आहे. एससीआरला आपण पॉझिटिव्ह पल्स अप्लाय केली गेटला एससीआरच्या, एससीआर आपला टर्न ऑन झाला. एकदा ऑन झाला का तुम्ही ती गेट पल्स रिमूव्ह केली, काढून घेतली, तरी एससीआर आपला काय असतो? ऑन असतो. बरोबर आहे का? बघितलं होतं का वॉइस? बरोबर आहे का? बघितलं होतं का आपण वॉइस मध्ये? ओके, मग ते सांगितलंय त्याचा. आता पुढे काय सांगितलंय? टू टर्न ऑफ द एससीआर एक्सटर्नल सर्किट इज युज्ड. म्हणजे एससीआर ला टर्न ऑफ जर करायचं असेल तर आपल्याला एक्सटर्नल सर्किट युज करावं लागतं. एक्सटर्नल म्हणजे काय? आपल्याला गेट एनोडचा जो काही करंट आहे तो एनोड करंट रिड्यूस करावा लागतो बाय अप्लाइंग एक्सटर्नल सर्किट. एससीआर ला आपल्याला एक्सटर्नल सर्किट रिक्वायर्ड आहे टर्न ऑफ करण्यासाठी. एससीआर टर्न ऑन आणि एससीआर टर्न ऑफ च्या मेथड्स आपल्याला नेक्स्ट चॅप्टर मध्ये बघायचे. टर्न ऑन अँड टर्न ऑफ मेथड्स ऑफ एससीआर आपलं सेकंड चॅप्टरचं नाव आहे. टर्न ऑन प्रोसेसला तुम्ही ट्रिगरिंग मेथड्स असंही म्हणता आणि टर्न ऑफ मेथड्सला तुम्ही कम्युटेशन मेथड्स असंही म्हणता. हे आपण बघितलेलं आहे सिलेबस मध्ये. कम्युटेशन मेथड्स कुठल्या कुठल्या आहेत काय आपल्याला पुढे बघायचं आहे. टर्न ऑफ एससीआर ला टर्न ऑफ करण्यासाठी आपल्याला एक्सटर्नल सर्किट लागते किंवा कम्युटेशन सर्किट लागते एक्स्ट्रा. ते कुठले कुठले कम्युटेशन सर्किट्स आहेत ते आपल्याला नेक्स्ट चॅप्टर मध्ये स्टडी करायचे आहेत, पण एक्सटर्नल सर्किट लागते. पुढे काय सांगितलंय? जीटीओ इज हॅव्हिंग 4 लेअर स्ट्रक्चर दॅट इज पीएनपीएन डिव्हाइस. म्हणजे हा एक पीएनपीएन डिव्हाइस आहे, 4 लेअर डिव्हाइस आहे. इट इज हॅव्हिंग 3 टर्मिनल्स रिस्पेक्टिव्हली एनोड, कॅथोड अँड गेट. सेम जे काही टर्मिनल्स आहेत एससीआर ला तेच सेम टर्मिनल एनोड, कॅथोड अँड गेट. हेच 3 टर्मिनल आपले जीटीओ ला पण आहेत. ओके, समजलंय का इथपर्यंत? हो सर. सगळ्यांना वॉइस? हो सर. ओके, तुम्हाला दोघांना समजलंय का? बाकीच्याला समजलंय का? हो सर. हो सर. हो सर. आता पुढे काय सांगितले बघा? गेट इज अ कंट्रोल्ड टर्मिनल. द 2 arrow marked on the gate terminal indicates the gate current can be either positive or negative. म्हणजे जे काही 2 arrow गेटच्या सिम्बॉल वरती जर आपण बघितलं, जीटीओच्या सिम्बॉल वरती जर बघितलं तर 2 arrow मार्क्स केलेले आहे गेट टर्मिनलला. ते काय इंडिकेट करतात? गेट करंट आयदर पॉझिटिव्ह और आयदर निगेटिव्ह. म्हणजे त्याला तुम्ही पॉझिटिव्ह करंट ही अप्लाय करू शकता, निगेटिव्ह करंट ही अप्लाय करू शकता, असं त्याचं मिनिंग आहे. Whereas in SCR the gate current is only positive. आणि एससीआर म्हणजे काय हो? फक्त गेट करंट जो काय आहे तो फक्त तुमचा पॉझिटिव्हच असेल. एससीआर मध्ये तुमचा गेट करंट काय असेल? पॉझिटिव्ह असेल. हे झालं तुमचं कन्स्ट्रक्शनचा पार्ट. कन्स्ट्रक्शन समजलंय का सगळ्यांना? सिंपल आहे, काहीच वेगळं नाही याच्यामध्ये. कन्स्ट्रक्शन समजलंय का जीटीओचं? हो सर. हो सर. हो सर. ओके, आता वर्किंग बघा. वर्किंग मध्ये पण काय सांगितलेलं आहे? The basic operation of GTO is same as that of conventional SCR. म्हणजे तो काय आपला एससीआर आहे तसं सेम एज अ बेसिक ऑपरेशन आहे. या ऑपरेशन मध्ये बेसिक ऑपरेशन मध्ये चेंज काही नाही. The SCR can be turned on when anode is made positive with respect to cathode. म्हणजे आपला एससीआर कधी टर्न ऑन होतो? एनोड पॉझिटिव्ह विथ रिस्पेक्ट टू कॅथोड. म्हणजे एनोडला पॉझिटिव्ह करंट, कॅथोडला निगेटिव्ह करंट अँड पॉझिटिव्ह गेट टर्मिनल विल फ्लो. म्हणजे गेटला तुम्ही पॉझिटिव्ह सिग्नल अप्लाय केलेला असेल, एनोडला पॉझिटिव्ह सिग्नल अप्लाय केलेला असेल, कॅथोडला निगेटिव्ह सप्लाय अप्लाय केलेला असेल तर तुमचा एससीआर टर्न ऑन होतो. बरोबर आहे का? हो सर. The conducting GTO can be turned off when cathode terminal is made positive. एक मिनिट.
मला वाटतं ते पेज स्कॅन करायचं राहिलेलं आहे. तुम्ही नोट्स मध्ये तुम्हाला सांगतो. नाही आहे, बरोबर आहे. The conducting GTO can be turned off when cathode terminal is made positive. म्हणजे तुम्ही GTO कसा ऑफ करू शकताय? The conducting GTO can be turned off when cathode terminal is made positive with respect to anode and negative gate current will flow. म्हणजे सेम सप्लाय अप्लाय करायचा आहे एनोडला आणि कॅथोडला. एनोडला पॉझिटिव्ह, कॅथोडला निगेटिव्ह. पण गेट करंट काय ठेवायचा आहे? निगेटिव्ह ठेवायचा आहे. कशाला? आपल्याला जीटीओ टर्न ऑफ करायचा असेल तर. टर्न ऑन करण्यासाठी सेम हीच प्रोसेस आहे जी एससीआर ला आहे ती. एनोड पॉझिटिव्ह, कॅथोड निगेटिव्ह, गेट पॉझिटिव्ह. पण ऑफ करायचं असेल आपल्याला जीटीओ तर एनोड पॉझिटिव्ह, गेट निगेटिव्ह, निगेटिव्ह गेट करा. निगेटिव्ह सप्लाय अप्लाय केला तुमचं एससीआर जीटीओ काय होणार आहे? ऑफ होणार आहे. The GTO turns off when the negative gate current which is greater than anode current. म्हणजे तुझं काही गेट करंट अप्लाय करणार आहे तो एनोड करंट पेक्षा जास्त असला पाहिजे. हे जे खाली इक्वेशन मध्ये सांगितले IG मायनस इज ग्रेटर दॅन IA डिवायडेड बीटा ऑफ असं इक्वेशन आहे. म्हणजे IG करंट हा तुमचा हॅलो, आवाज येतो का? हो सर. वर्किंग समजलंय का जीटीओच? सर ते एरो काय रिप्रेझेंट करतं आणखी एकदा सांगता का? एरो विल इंडिकेट म्हणजे दोन्ही साईडला एरो आहे ना त्याच्या. जर सिम्बॉलला बघितलं त्या दोन्ही साईडला एरो आहे ना, बरोबर आहे का? इकडे पण आहे आणि या साईडला पण. त्याचे बोथ साईडला एरो आहे त्याच्या गेटच्या. आहे का? हो सर. एससीआरला फक्त एका डायरेक्शनला होता, हा रिव्हर्स डायरेक्शनचाही नव्हता. बरोबर आहे ना? एससीआरच्या याच्यामध्ये एससीआरला एकच होता ना एरो फक्त. हो सर. हा, मग एक एरो असताना फक्त आपण पॉझिटिव्ह सप्लाय अप्लाय करतोच. गेटला फक्त पॉझिटिव्ह सिग्नल अप्लाय करू शकतो. आणि हे दोन्ही साईडला एरो आहेत. त्याचं मिनिंग काय आहे तर तुम्ही याला पॉझिटिव्ह करंट अप्लाय करू शकता आणि निगेटिव्ह करंट अप्लाय करू शकता. पॉझिटिव्ह कशासाठी? जीटीओ ऑन करायसाठी. निगेटिव्ह कशासाठी? जीटीओ ऑफ करायसाठी. आलं का लक्षात? दोन्ही डायरेक्शनला याची एरोची डायरेक्शन दोन्ही साईडला आहे. म्हणजे we can apply the positive and negative, positive or negative current to the gate terminal of GTO. समजलंय का? हो सर. जीटीओ बद्दल काय प्रॉब्लेम आहे का? जीटीओ समजलंय का? जीटीओ सगळ्यांना? हो सर. हो सर. हो सर. आता इथं आपले सगळे जे काही डिव्हाइसेस आहेत ते डिव्हाइसेस, पॉवर डिव्हाइसेस संपलेले आहेत. आता हे जे माउंटिंग, कुलिंग आणि प्रोटेक्शन सर्किट्स हे 3 पॉइंट्स आपले राहिलेले आहेत त्या चॅप्टर मध्ये. म्हणजे अजून 3-4 लेक्चर लागणार आहेत आपल्याला. म्हणजे युनिट टेस्टच्या आधी तर संपेल कदाचित, पण नाही संपला तरी युनिट टेस्टला जिथपर्यंत असेल तिथपर्यंत मी तुम्हाला सांगतो सिलेबस किती असेल. ओके, आता जे रेटिंग्स आहेत, रेटिंग्स ऑफ जीटीओ. ऑन स्टेट व्होल्टेज 3.4 व्होल्ट आहे. टर्न ऑन टाइम 1 मायक्रोसेकंड, म्हणजे 1 मायक्रोसेकंड टाइम रिक्वायर्ड आहे ऑन होण्यासाठी. टर्न ऑफ टाइम 5 to 30 मायक्रोसेकंड. टर्न ऑफ गेन 3 to 5. टर्न ऑन गेन 600. त्याचे रेटिंग्स आहेत. ऍडव्हान्टेजेस काय आहेत? ऍडव्हान्टेज ऑफ जीटीओ ओव्हर एससीआर काय बघा? नो कम्युटेशन सर्किट रिक्वायर्ड. कम्युटेशन सर्किट म्हणजे काय हो? कोण सांगू शकता का? मगाशी मी सांगितलंय तुम्हाला 5 मिनिटापूर्वी. कम्युटेशन सर्किट म्हणजे काय? कम्युटेशन सर्किट काय आहे?
एक्सटर्नल सर्किट. एक्सटर्नल सर्किट पण कशासाठी युज करतो आपण एक्सटर्नल सर्किट? SCR ला टर्न ऑफ करण्यासाठी. हा, SCR ला टर्न ऑफ करण्यासाठी जे काही एक्सटर्नल सर्किट यूज करतो कम्युटेशन सर्किट. म्हणजे टर्न ऑफ करण्यासाठी ह्याला एक्सटर्नल सर्किटची गरज नाही. थोडक्यात नो कम्युटेशन सर्किट रिक्वायर्ड टू टर्न ऑफ GTO. हेन्स रिडक्शन इन साइज, वेट अँड कॉस्ट. म्हणजे एक्सटर्नल सर्किट लागणार नाही म्हणजे आपण काय हो, त्याची साईज रिड्यूस होईल, वेट कमी होईल आणि कॉस्ट पण रिड्यूस होईल. ओके. नेक्स्ट काय, इफिशियन्सी ऑफ कन्व्हर्टर्स युजिंग GTO इज ग्रेटर दॅन कन्व्हेन्शनल SCR. म्हणजे काही एखाद्या कन्व्हर्टर्स मध्ये जर आपण GTO युज केला SCR पेक्षा तर त्याची इफिशियन्सी ही वाढू शकते. कारण SCR ला तुम्हाला एक्सटर्नल सर्किट लागणार आहे, GTO ला लागणार नाही. त्याच्यामुळे त्याची इफिशियन्सी ही तुमची इन्क्रीज होऊ शकते कन्व्हर्टर्स मध्ये. GTO can be used at higher switching frequency than SCR. म्हणजे जास्त फ्रिक्वेन्सी म्हणजे SCR ज्या फ्रिक्वेन्सीला ऑपरेट होतो का नाही त्या फ्रिक्वेन्सी पेक्षा मॅक्झिमम फ्रिक्वेन्सीलाही तुम्ही GTO यूज करू शकता. हे त्याचा ऍडव्हान्टेज आहे. नंतर ऍज कम्युटेशन इंडक्टर्स आर नॉट युज्ड सो ऑडिओबल नॉइस अँड इलेक्ट्रोमॅग्नेटिक नॉइस अब्सेंट. म्हणजे तुम्ही कम्युटेशन इंडक्टर्स म्हणजे इंडक्टर्स यूज करून जे कम्युटेशन सर्किट असं लागत नसल्यामुळं जे काय ऑडिओबल नॉइस म्हणजे जे काही नॉइस येणार आहेत म्हणजे ऑडिओबल नॉइस किंवा आवाजाचे म्हणजे साऊंड मुळे जे काही नॉइस क्रिएट होणार आहे ते नॉइस किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक नॉइस, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इफेक्ट म्हणजे इंडक्टर मध्ये ऑडिओबल नॉइस आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक नॉइस असा नॉइस क्रिएट होत असतो. त्याच्यामुळे हे कम्युटेशन इंडक्टर्स याच्यामध्ये प्रेझेंट नसल्यामुळे ते तुमच्या याच्यामध्ये जनरेट होणार नाही ऑडिओबल नॉइस आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक नॉइस. ओके. आता खाली आहेत ऍप्लिकेशन्स. ऍप्लिकेशन्स काय काय आहेत बघायचे. इन्व्हर्टर्स, अनइंटरप्टेड पॉवर सप्लाय म्हणजे UPS आणि DC मोटर ड्राईव्ह. DC मोटर ड्रायव्हर्स मध्ये यूज करू शकतो, UPS मध्ये यूज करू शकतो आणि इन्व्हर्टर्स मध्ये यूज करू शकतो. समजलंय का सगळ्यांना GTO? हो सर. हो सर. ओके. आता कंपॅरिझन आहे ते तुम्ही स्टडी करा बरं का. कंपॅरिझन काय एक्सप्लेन करण्याचं पार्ट नाहीये, ते कंपॅरिझन आहे. ते SCR आणि ट्रायकचं कंपॅरिझन आहे. इथं आहे ते डायक आणि ट्रायकचं आहे. आता इथं जे काय आहे नाही बघा, कंपॅरिझन ऑफ पॉवर सप्लाय, त्याच्यामध्ये दोन समोरासमोर पेजेस असल्यामुळे काय झालंय, एक पेज खाली गेलंय समोरचं, त्याच्या पुढचं SCRच्या पुढचं, कारण 3 डिव्हाइसचं कंपॅरिझन एकत्र दिलेलं आहे. आता पहिला सिम्बॉल SCRचं इथं आहे आणि पुढचे जे त्या 2 आहेत पॉवर BJT आणि IGBT ते जे इथं आहे. त्यामुळे ते व्यवस्थित लिहा. ते तुम्हाला ज्यावेळेस हे करायचं कन्फ्युज होणार कारण याचं पॅरामीटर आणि त्याचं हे वरच्या पेजवर आहे. 3 डिव्हाइसेसचं कंपॅरिझन आहे. कशा कशाचं आहे, SCR, पॉवर BJT आणि IGBT हे तिन्हीचं कंपॅरिझन आहे. याच्या लक्षात काय त्याची हे आहे ते समजलं ना. हे काय कारण हे पुढचं आहे. हे जे पेज आहे की नाही त्याच्या पुढे असायला पाहिजे होतं पण इथे 2 पेजवर असल्यामुळे ते खाली गेलेलं आहे स्कॅन केल्यामुळे. समजलंय काय? हो सर. सर हा बोला. समजलंय का सगळ्यांना? हो सर समजलं. हो सर. ठीक आहे. आता नेक्स्ट लेक्चरला आपण SCR माउंटिंग अँड कूलिंग त्याच्यामध्ये डिफरंट कूलिंग मेथड्स फॉर पॉवर डिव्हाइसेस, पॉवर डिव्हाइसेसला कूलिंग करण्यासाठी कुठल्या कुठल्या मेथड्स आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. आता 3च आहेत, कूलिंग मेथड्स, माउंटिंग मेथड्स आणि प्रोटेक्शन सर्किट्स असे 3 पॉइंट्स राहिलेले आहेत. त्याच्यामध्ये वेगवेगळे मेथड्स आहेत ते होऊन जातील. म्हणजे 4 एक लेक्चर होतील. अजून एक नोटीस तुम्हाला द्यायची आहे ती म्हणजे एक मिनिट